आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शिवा सॉरी शिवा, तू आज माझ्यामुळे जेलमध्ये गेली। मी तुला लोकेशन पाठवलं, मी तुला एकटीला जाऊ दिलं। शिवा सॉरी, माझी खरंच चूक झाली। मला माहित नव्हतं असं सगळं होणार। ऐक तू जरा शांत हो, तुझ्यामुळे काही झालेलं नाहीये। उलट तू ते लोकेशन शोधून काढलंस अरे, हा? आणि तू मला पाठवलंस ना पोलिसांना, त्याच्यामुळे मदत झाली। तू आशूला फोन केलास। अगदी बरोबर आहे, नाहीतर त्या ड्रायव्हरची बॉडी मिळाली नसती आणि तो कुठेही कळलं नसतं आपल्याला। कळलं का? त्यामुळे तू अजिबात गिल्ट घेऊ नको, तू काहीही चुकीचं केलेलं नाहीयेस। पण आशू, तुला सॉरी म्हणायचंय। म्हणजे तू मला बोलला होतास की एकटीने काही करू नको, कुठली रिस्क घेऊ नको, तरी मी तुझं नाही ऐकलं आणि रिस्क घेतली आणि प्रॉब्लेममध्ये फसलाय। चिडलो नाही तुझ्यावर शिवा, उलट मी घाबरलो होतो आणि मीच काय सगळे घाबरले होते। नशीब तू तिथे लेट पोचलीस, नाही तर सॉरी आशू, हे परत नाही होणार आहे। आशू, शिवा, हे बघा, जे झालं ते झालं, पण आता आपल्याला एक कळलेलं आहे की तो माणूस खूप भयानक आहे। त्याने रॉकीला मारलं, ड्रायव्हरकडून चंदनवर हल्ला करून घेतला आणि नंतर ड्रायव्हरलाही मारलं। तो काहीही करू शकतो, हे कळतंय का तुम्हाला? हो भाऊ, कळतंय बा। आपण सगळ्यांनी खूप सावध राहायला पाहिजे। त्यामुळे आता इथून पुढे जे काही करायचंय ते पोलिसांची मदत घेऊन करा। हे आता पोलीसच करणार, कारण पोलीसच इन्व्हेस्टिगेशन करतायत सगळं आता। अरे पण तो जो ड्रायव्हर होता तोच मेन गुन्हेगार होता आणि त्यानेच सगळं केलं। त्याला माहीत असणार ना मास्टर माइंड कोण आहे, आणि तोच नाहीये आता। म्हणजे आपल्याकडे काहीच पुरावा नाहीये। पण भाऊ, पुरावा तर शोधावा लागेल। शिवा, काहीतरी मार्ग असेल ना त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी? असेल अरे, असायलाच पाहिजे, पण आता नाही कळत आहे काय करायचं, कसं करायचं। बाप रे, किती भयानक आहे सगळं। हो, पण आपलं नशीब चांगलं की शिवा तिथे उशिरा पोहोचली। खरंय तुझं सीता। आता मी तिचं काही ऐकणार नाही। यापुढे मी तिला एकटीला कुठेही जाऊ देणार नाही। वेळ काही सांगून येत नाही। आजचं कसं बसं निभावलंय। भाऊ, आपण नसत्या फंदात नको पडायला, कारण जी व्यक्ती कुठलंही पाऊल उचलण्यासाठी मागे पुढे बघत नाहीये, अशा व्यक्तीला आपण का भिडायचं ना? म्हणजे मला वाटतं की आपण शिवाच्या जीवाशी खेळतोय। नाही, मला सगळं मान्य आहे, पण मी शिवाला थांबवू शकत नाही, एस्पेशली अशा वेळेस जेव्हा तिला ही गोष्ट लक्षात आली आहे की मारेकरी तिला मारायला आले होते, पण त्यांनी रॉकीला मारलं तिच्याऐवजी। पण आशू, आज सुहासचं म्हणणं पटतंय मला। का उगाच शिवाचा जीव धोक्यात घालायचा? हो ना, आणि आपण कशाला उगाच विषयाची परीक्षा घ्यायची? बरोबर आहे, पण शिवा जो शोध घेते तो चुकीचा नाहीये ना। फक्त पोलिसांची मदत घेऊन करायला काही हरकत नाही। हां, बरोबर आहे भाऊ। आई, मी शिवाला काही थांबवत नाही आणि मी थांबवू शकत नाही। मी पोलिसांना बरोबर घेऊन लवकरात लवकर या प्रकरणाचा निकाल लावतो। रॉकीलाही न्याय मिळाला पाहिजे आणि हे सगळं झाल्यावरती शिवाही शांत होईल। हा पर्याय एकदम उत्तम आहे। हो, आणि शिवा बरोबर पोलीस असतील तर तिच्याही जीवाला धोका नसेल। आणि आशू, तू शिवाला नक्की सांग की आपण सगळे तिच्या बरोबर आहोत। ही लढाई तिच्या एकटीची नाहीये, आपल्या सगळ्यांची आहे। अप्पर थांब, अक्कल आहे का तुला? डोकं बिका आहे की नाही? कशाला सांगितलं शिवाला सगळं? तुला माहितीये ना ती आपलं ऐकत नाही। अरे ती फुकट अडकली नाही या सगळ्यात। सगळा घोळ करून ठेवलाय, सप्पर कळतंय का तुला? बाई, मी मुद्दामून नाही केलं यार, खरंच सॉरी। अरे असू दे ना, आपण कशाला स्वतःचं डोकं उगाच चालवलं? हा, कशाला परस्पर निर्णय घेतले? अरे पोलीस काही करत नव्हते आणि शिवा खूप अस्वस्थ होती रे, मला ते बघवत नव्हतं म्हणून मी। अरे हे काय कारण झालं का रे? हा, अरे का नाही सांगितलंस तू आम्हाला? मी सांगणारच होतो, मला वाटलं एवढं काही डेंजर होणार नाही आणि म्हणून मी। काय एवढं काही डेंजर नसेल? अरे भाई, तुला माहितीये ना ती किती खतरनाक माणसं आहेत। अरे आपल्या चंदनला कसं मारलं होतं तू विसरून गेलास का?
भाई तुला कळतंय ना, तो ड्रायव्हर मेलाय. अरे ज्याने त्याला मारलं त्याने आपल्या शिवाला काही केलं असतं तर केवढ्याला पडलं असतंय. तुला डोकं नाहीये का? भुगा भरलाय का तिकडे? भुसा आहे का सगळा? अरे भाई असं बोलू नका यार. मी मुद्दामून नाही केलं. अरे भाई तेच सांगतोय, आम्हाला जर एकदा सांगितलं असतं ना तर आपण सगळे एकत्र गेलो असतो रे. एकत्र आपण काहीतरी केलं असतं आणि शिवा या सगळ्यात फसली नसते. तुला का नाही कळालं रे? का नाही कळालं? परत मला माफ करा. मी करत मुद्दामून केलं नाही. सॉरी. मला माहित नव्हतं असं काहीतरी होईल. मी नाही केलं मुद्दामून. ऐक जाऊ दे हे सगळं, पण हे लक्षात ठेव. तू पण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, आता काहीही झालं ना तरी शिवाला आपण एकटीला कुठे जाऊ द्यायचं नाहीये. आता आपल्याला दुसरा चान्स मिळालाय. ती जर बाहेर सुटून आली आहे ना तर ही काळजी आपण घ्यायची. आपण सगळ्यांनी एकमेकांसोबत एकत्र राहायचं, कारण आपण एकत्र असलो ना तर कोणी आपल्याला काही करू शकत नाही. कळतंय ना अप्पर? सॉरी भाई. ठीक आहे भाई, जाऊ दे. हा, काळजी नको करू. आपण बघू काय ते. संपदा घे प्रसाद घे बाई. नको, मला नकोय आता प्रसाद. हो, प्रसादाला नाही म्हणू नये. हा, आपल्याला बरं व्हायचंय ना. घे. हो मावशी, पण माझ्या तोंडाला ना खूप कोरड पडलीये. मला नकोय तो आता, प्लीज. अगं, एवढ्या डझनभर गोळ्या घेते, मग कडूपणा येणार नाही तर काय. हा, म्हणूनच प्रसाद खा, चव येईल जरा तोंडाला. घे बाळा घे. मावशी प्लीज, मी सांगते ना, मला नकोय तो प्रसाद. रोज रोज तोच प्रसाद आणता तुम्ही. मला खूप कंटाळा आलाय तो प्रसाद खायचा. नकोय मला ते. अगं असं म्हणू नये बाई. हा, अगं मला मान्य आहे का औषधाने इलाज होतो, पण गुण कशाने येतो? या प्रसादामुळे. अगो, नाही तर जगात इतके लोक औषधं घेतात, किती जणांना गुण येतो बघ. काही जणांना तर 0 गुण येतो त्या औषधाचा. पण प्रसाद आहे ना, प्रसाद आपल्याला तारतो बाई. श्रद्धा ठेवावी, विश्वास ठेवावा. हा, घे 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 घे. थोडा घे बा, घे. हा, असं थोडस खा. संपदा, शिवा तू आलीस? अगं तू बस, उठते कशाला? नाही, मला बसून खूप कंटाळा आलाय. काय ग शांता मावशी, काय देत होतीस? अगं ते देवीचा प्रसाद देत होते तिला. या वेळेला? अगं ते तू अटकेतून सुटून आली ना, म्हणून आज संध्याकाळची पण गेले होते देवीच्या मंदिरात. आणि मग बघितलं तर संपदा कुठं दिसलीच नाही. आत्ता बघितलं ती इथं होती, म्हणून आत्ता द्यायला आले. पण मला खूप कंटाळा आलाय ग तोच प्रसाद खायचा. शांता मावशी, अगं कशाला तिला फोर्स करतेस? तिला नाही खायचं तर राहू दे ना. अगं पण अपमान होतो प्रसादाचं पोरी. हा, संपदा, तू प्रसादाला नमस्कार कर. हा, हे ठीक आहे, मी असं करते. बरं, तसं तर तसं काही हरकत नाही. तुमची इच्छा नाही, मग राहू दे. अगं तुम्ही दोघी एकत्र आल्या हेच माझ्यासाठी खूप आहे.